जिल्हा रुग्णालय वाद, तक्रार करणारा डॉक्टरच निघाला चक्क खंडणीखोर। जिल्हा शल्य चिकित्सावर मारहाणीचा आरोप करणाऱ्या डॉक्टर आनंद पवार यांना अटक। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली होती। त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांमधील वाद चर्चेत आला होता। आता त्याला वेगळंच वळण मिळालं आहे। नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शिंदे यांनी मारहाण केल्याची तक्रार डॉक्टर आनंद पवार यांनी केली होती। याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। संबंधित जिल्हा चिकित्सक भाजपच्या एका मोठ्या राजकीय नेते आणि माजी केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित असल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला। आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे। तक्रार करणारे डॉक्टर आनंद पवार हे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे 10 लाखाची खंडणी मागत होते अशी तक्रार आहे। याबाबत पोलिसांनी डॉक्टर पवार यांना अटक केली आहे। जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही.डी. पाटील आणि जिल्हा रुग्णालयातील माजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद पवार आदींवर खंडणी मागितल्याचा आरोप दाखल झाल्याने पोलिसांनी त्यांना सोमवारी ताब्यात घेतलं। जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांमधील वाद नवा नाही, यामध्ये प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची फूस असल्याची चर्चा आहे। जिल्हा रुग्णालयात 1 महिन्यापूर्वी एक आदिवासी महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता। या मृत्यूला जिल्हा शल्य चिकित्सक हेच जबाबदार आहेत असा आरोप डॉक्टर पवार यांनी केला होता। त्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज करून रुग्ण तसेच अन्य उपचारांबाबत माहिती देखील मागितली होती। त्यावरून 2 दिवसापूर्वी रुग्णालय कर्मचाऱ्यांची क्रीडा स्पर्धा सुरू होती। यावेळी डॉक्टर शिंदे यांनी बॅटने मारले असा कांगावा डॉक्टर पवार यांनी केला होता। आता या प्रकरणाला अचानक वेगळे वळण लागलं आहे। संबंधित महिलेचा मृत्यूबाबत डॉक्टरांवर आरोप करण्यात आले होते। त्यासाठी 10 लाखाची खंडणी देखील मागण्यात आली होती। त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सरकारवाडा पोलिसांनी या तिन्ही डॉक्टरांना अटक केली आहे। जिल्हा रुग्णालयात गेली काही दिवस राजकीय पार्श्वभूमी आणि वरिष्ठ नेत्यांचे संबंध असलेले जिल्हा चिकित्सक यांच्या विरोधात वातावरण निर्मिती सुरू होती। जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांमध्ये कामकाज व अन्य विषयांवर वाद सुरू होता। हा आवाज आता थेट खंडणीपर्यंत पोहोचला आहे। त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।